शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिला पदाचा राजीनामा। शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष। मंगळवारी शशिकांत शिंदे स्वीकारणार पदभार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेते मनमोहन माहीमकर यांची भेट। ज्येष्ठ कलाकार माहीमकर यांना बेघर होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। इगतपुरी इथे 14 ते 16 जुलै दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचं आयोजन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिबिर। आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर शिबिर। यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणारा आढावा। कपड्याची बॅग आहे तर उघडून दाखवा, मंत्री संजय शिरसाटांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचं आव्हान। कुणाचं ऐकलं नाही म्हणून ईडी कारवाई, हे जगजाहीर। दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच। ईडी कारवाईनंतर रोहित पवारांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। अजित पवारांकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जनता दरबार। दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी। अजित पवार विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का। पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये जाणार। 16 जुलैला करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी। शिवसेनेतून अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। वक्फ बोर्ड संदर्भातील जमिनी वाचवण्यासाठी ओवेसी काम करतायत। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड फहीम खान समाजसेवक। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचं वक्तव्य। मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली पोलादपूर येथील कशेडी बोगद्याची पाहणी। बोगद्यात लाईटची व्यवस्था नसल्यानं नाराजी व्यक्त। बिहारच्या निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा डाव। भाजपकडून देशभरात संविधानावर हल्ले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप। रोहित पवारांविरोधात ईडीची कारवाई। रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल। याआधी बारामती अॅग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त। नुकतंच उद्घाटन झालेल्या मुंबईतील कर्नाक पुलाचं नाव सिंदूर ठेवण्यात आलं। या पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराजांचं नाव देणं योग्य ठरलं असतं, सामनाच्या अग्रलेखातून मत व्यक्त। महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज नागपूर दौऱ्यावर। दुपारी नॅशनल अकॅडमी फॉर डिफेन्स प्रोडक्शन इथे पदवी प्रदान समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहणार। युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केलाय। पंतप्रधानांनी जनतेला या किल्ल्यांना भेट देऊन मराठा साम्राज्याचा इतिहास जाणून घेण्याचं आवाहन केलंय। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोला गृहीत धरू नका। निकष नीट पाळले नाही तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं। राज ठाकरेंकडून सरकारचं अभिनंदन आणि खोचक सल्ला देखील। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत। पुण्यात भाजपकडून लाल महालमध्ये जल्लोष। भाजपकडून पेढे वाटत आणि फटाके फोडत आनंद साजरा। शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश। भाजपकडून लाडू वाटप करत भायखळ्यात जल्लोष। भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकरांच्या नेतृत्वात जल्लोष। जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ल्यांची निवड झाल्यानं रत्नागिरीतील नाचणे शाळेत आनंदोत्सव। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी देत आनंद साजरा। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंद। जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि गडाचं वैभव सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूयात, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन। मंत्री छगन भुजबळांनी केली नाशिकमधील खड्डेमय रस्त्यांची पाहणी। शहरातील उद्योजकांनी घेतली भुजबळांची भेट। नागरिक आणि उद्योजक खड्ड्यांमुळे त्रस्त। परभणीत अवैध देशी दारू विक्री विरोधात महिला आक्रमक। तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं पोलिसांविरोधात घोषणाबाजी। पोलीस स्थानकात येऊन आंदोलन करण्याचा इशारा।
नवी मुंबईत भगवान गौतम बुद्धांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण सोहळा वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात घनकचरा कामगारांचं भीक मागो आंदोलन, पगारासहित विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. यवतमाळमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचं आंदोलन, अनेक प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी आंदोलन. प्रदर्शनात मांडलेली चप्पल कोल्हापुरीच, प्राडानं कबूल केलं. प्राडाचं एक पथक पुढील आठवड्यात कोल्हापुरात येणार. प्राडा अधिकृतपणे सगळ्या प्लॅटफॉर्मवर कोल्हापुरी चप्पलेचा उल्लेख करणार असल्याचं केलं जाहीर. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात एसटीची विठ्ठल वारीसाठी 9,74,000 भाविकांचा एसटीने प्रवास. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. छत्रपती संभाजीनगर जळगाव मार्गांवर खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालक त्रस्त. तत्काळ खड्डे बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. पालघर शहरातील भाजप कार्यालयासमोरील लावलेलं जिल्हा प्रमुख पदाच्या नियुक्तीबाबतचं शुभेच्छा बॅनर फाडले. अज्ञात महिलेनं बॅनर फाडून पळ काढलाय. महिलेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेचा 6वा दिवस. यात्रेचा आतापर्यंत 95 किलोमीटर टप्पा पूर्ण. 14 तारखेला यवतमाळमध्ये अंबोडा इथे बच्चू कडूंची जाहीर सभा. विदर्भातील 13 सिंचन प्रकल्प रद्द, वनजमीन मान्यता आणि अन्य कारणांनी प्रकल्प रद्द. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी अंथरून पाणी आणण्याचं काम संथ गतीनं सुरू. उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी. नव्यानं शपथपत्र सादर करण्याचे आदेश. शपथपत्रानुसार काम पूर्ण न केल्यास कारवाईचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे 12 प्रकरणांच्या चौकशीची जबाबदारी. 1.5 महिन्यांपूर्वीच नियुक्ती. इतर कामे मात्र खोळंबल्याचं चित्र. सिल्लोडमधील भाजी मंडईत भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले. भाजीपाला आवक कमी झाल्यानं भाजीपाला महागला. भाजी मंडईत भाजीपाल्याच्या दुकानात शुकशुकाट. वाशिमच्या जवळका इथे रस्त्याची दुरवस्था. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे, वाहन चालक त्रस्त. अमरावती आणि वडनेराचा शहराचा पाणी पुरवठा आज बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी बंद. चंद्रपुरातील बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंतचा रस्ता खड्डेमय. वाहनधारक विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास. रस्ते कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी देऊनही रस्त्याचं काम रखडलेलं. वाशिम शहरात नगर परिषदेची पाणी पुरवठा करणारी नवीन पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. पाईपची योग्य प्रकारे दुरुस्तीची गरज. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारातील मिलेट न्यूट्रिटिव्ह बारमध्ये आढळल्या आळ्या. FDA कडून मिलेट न्यूट्रिटिव्ह बारची तपासणी होणार. बेळगाव महापालिकेतून मराठी भाषा हटवली. सर्व कागदपत्रे व्यवहाराची भाषा फक्त कन्नड करण्याचा फतवा. वाहनांवरूनही भगवा ध्वज काढला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर PMPLची कारवाई. जवळपास 1474 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रायगडच्या किनाऱ्यांवर हजारो अनधिकृत बोटी. पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये धक्कादायक माहिती समोर. छत्रपती संभाजीनगरात विद्यादीप बालगृहातील कर्मचाऱ्यांची कारागृहातून सुटका करण्यासाठी विद्यार्थिनींचा गोंधळ. कर्मचाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा विद्यार्थिनींचा आरोप. शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त. कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीचा आरोप. विश्वस्तांच्या संपत्तीचीही चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य. पावसाच्या पाण्यामुळे कचऱ्याला दुर्गंधी. नगरपालिकेचं मात्र याकडे दुर्लक्ष. BKC ते शिळफाट्या दरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण. प्रकल्पाला मिळणार गती. 2.7 किलोमीटरचा बोगदा पूर्ण झालाय. पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक असणार.
11वी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. 2 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरलाय. विद्यार्थ्यांना 13 जुलैपर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग 2 मधील पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. सांगलीत एसटी बसची कमतरता, 200 बसची मागणी मात्र केवळ 65 बस मंजूर. एसटी सेवेवर मात्र मोठा ताण. बुलढाण्यात विकसित महाराष्ट्र 2047 साठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी 150 दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा. विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरवण्यासाठी नागरिक सर्वेक्षणात सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन. रत्नागिरीतील कळशेळी गावाजवळील देवघळी समुद्र किनारा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू. मात्र येथील संरक्षक कठडा गंजल्यामुळे तो धोकादायक ठरलाय. प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी केली गेली आहे. बीड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला 24 तासात अटक. रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलणार. छत्री निजामपूर होणार रायगडवाडी ग्रामपंचायत. विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांचा निर्णय. नामकरण करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर. इंदापुरात उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण. शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात संतप्त प्रकल्पग्रस्त रस्त्यावर. बार परमिट रूमवरील कर वाढवण्याच्या निर्णयाविरोधात नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनचा मोर्चा. 14 जुलै रोजी बार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार. सिल्लोडमध्ये रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाचं काम प्रगतीपथावर. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त. डोंबिवलीत MMRDAच्या ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार कॅमेऱ्यात कैद. गटारात पाणी असताना गटाराचं काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. व्हिडिओ देखील व्हायरल. कल्याण डोंबिवलीत धावणाऱ्या एसी बसेस बंद. KDMTच्या एसी बसेस बंद. प्रवाशांचा गारेगार प्रवास थांबला. प्रशासनाच्या कारभारावर मात्र प्रश्नचिन्ह. डोंबिवलीत भाषेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत. डोंबिवलीत एका महाविद्यालयात कार्यक्रमासाठी उपस्थित गोव्याच्या राज्यपालांनी मल्याळममधून केलं भाषण. तर यावर मनसे नेते राजू पाटलांनी ट्विट करत टोचले कान. सिंधुदुर्गातील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयितांना 15 जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन. पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार. वाहनावर फास्टॅग नसल्यास आता वाहन ब्लॅकलिस्ट होणार. पथकर वसुलीचं कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीनं निर्णय. चिटकवलेलं फास्टॅग नसल्यास वाहन काळ्या यादीत जाणार. रत्नागिरीच्या लांजा शहरात नो पार्किंग वाहनांवरती पोलिसांची कारवाई. मुंबई गोवा महामार्गावरील लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.